नमस्कार, मी सुषमा कोठीकर. आपलं अमरावती मंडल न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते. लोकसभा 2024च्या अमरावतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत काँग्रेसतर्फे शहर अध्यक्ष जयश्रीताई वानखेडे. त्यांच्यासोबत आज आपण हितगुज करणार आहोत. जयश्रीताई, तुमचं अमरावती मंडलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. सध्याची आपली जी परिस्थिती आहे अमरावती शहराची, त्याच्यामध्ये गुढीपाडव्यापासून सगळ्याच पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि तुमचा जो पक्ष आहे तो महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट झालेला पक्ष आहे आणि महाविकास आघाडीने आपला उमेदवार म्हणून बळवंतजी वानखेडे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर तुमच्या मते या अमरावती शहराचा इतक्या वर्षापासूनचा कोणता विकास झाला आहे आणि कोणता विकास राहिला आहे? जेव्हा 10 वर्ष आधी, म्हणजे आता तर बीजेपीची सत्ता होती, आता तुम्ही बघितलंच की आम्ही विकास केला. विकास कुठे आहे तुम्ही बघा. बेरोजगारी सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे मुलांचा. म्हटलं होतं की 200 कोटी आम्ही देशामध्ये 200 कोटी रोजगार वर्षाला देऊ. 1 कोटी काय 100 तरी मिळाले का मला एवढं सांगावं. म्हणजे आधी जो होता बाहेरचा काळा पैसा, जो त्याबाबत जो सर्वात मोठा मुद्दा होता, तो काळा पैसा आम्ही परत आणू, तो कुठे आहे? त्याची काही विल्हेवाट लावली का? तो लोकांसमोर आला का? बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न आताच बघा. जेमतेम मुलांनी एवढा अभ्यास केला, एक्झाम दिल्या, पेपर फुटी झाली, त्यावर खासदारांनी काय केलं? ज्या त्यांच्या आय कार्ड होतं त्या क्वेश्चन आय कार्डच्या बॅक साईडला तुम्ही काही मुलांना प्रोव्हाइड केले आन्सर्स. तो सगळ्यात बिचारे गरीब शेतकऱ्यांची मुलं असतात. ते मेहनतीने शेतकऱ्यांची फार बिकट परिस्थिती आहे, तुम्ही बघा. आणि मुलं शिक्षण कसे तरी घेऊन ते नोकऱ्याच्या आसवर दिवस रात्र अभ्यास करतात. आपल्या अमरावती शहरामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये कुठला विकास झाला आहे आणि कुठला राहिला आहे असं तुमचं मत आहे? विकास तर भरपूर राहिला आहे. आपण सांगतोय की मी विकासाच्या, म्हणजे प्रत्येक जण सांगतो की मी हा विकास केला. म्हणजे आमच्या काँग्रेसच्या काळामध्ये बघा, फिनले मिल आहे, रेल्वे वॅगन कारखाना आहे. त्या पण त्यावेळेस राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना भरपूर काही आपली कामं झाली होती. परंतु त्या कामाची सुरुवात त्यांनी केली, परंतु या नेत्यांनी ती पूर्ण केलीच नाही. प्रत्येक काळ येतो, काँग्रेसने सुरू केलेला असतो, पण नंतर जेव्हा चेंज होतो तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला तो पुढे न्यावं लागतो. शेवटी ते तर आहेच की कोणाला तरी 5 वर्ष मिळतात, 5 वर्ष ते काम करण्यासाठी त्यांना अर्धवट वेळ लागतो, मग दुसरा कोणीतरी येतो आणि ते काम पूर्ण करून जातो. आता ते पूर्ण राहिल्यामुळे ते अर्धवट राहून जातं, ते कम्प्लीट होत नाही. मग त्या अर्धवट राहिलेल्या कामांचं श्रेय कोणी घ्यायचं? श्रेय तेच ना. आता हे लोक करत नाही, श्रेय ते लोक सुरुवात करून देतात, पण या लोकांनी मग हे लोक श्रेय घेतात की आम्ही केलेलं काम आहे. आता अमरावती आपल्या नकाशावरच नव्हती. म्हणजे अमरावतीत रेल्वे सर्वात जो आहे, जे रेल्वे स्टेशन अमरावतीच्या नकाशावर नव्हतं. जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, त्यांनी सर्वात प्रथम पहिले अमरावतीत रेल्वेच्या नकाशावर आणलं. जे आपल्याला सांगावं लागायचं की बंडेरा रेल्वे स्टेशन सांगावं लागायचं, म्हणजे आपल्याला बंडेरा उतरावं लागायचं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तर ती, म्हणजे आपल्यासाठी ते खरोखर एक अमरावतीकरांसाठी ते खूप मोठं गिफ्ट आहे. आपले महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, ज्यांना आपण काँग्रेसकडून लढवतो आहोत, तर ते मुळात काँग्रेसचे नसून रिपाईचे आहेत. तर मग काँग्रेसकडे कुणी खमका नेता नव्हता का? नाही, ते काँग्रेसच आहे. छोट्या ह्याच्यातूनच त्यांनी त्यांची कारकिर्दी केलेली आहे. बघा, आधी जिल्हा परिषद सदस्य, सभापती, ज्या अनेक पदावर ते काँग्रेसच्या ह्याच्यातून पुढे गेले, नंतर आमदार झाले आणि आता खासदारकीसाठी आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आपल्या अमरावतीमध्ये 2 दबंग नेते त्यांच्या विरोधात उभे आहेत, दिनेश बुब आणि नवनीत राणा. तर यांच्यामध्ये कुठे या मातीवरच्या माणसाचा आवाज दबेल का असं तुम्हाला वाटतं? नाही, बिलकुलच नाही. कारण माहिती आहे का, महाविकास आघाडी जी आमची आहे, सर्वच जे आमचे 5ही पक्षाचे नेते आम्ही एकत्र आहोत, जे आम्ही कॅनव्हसिंग करत आहोत, सोबतच एकत्र राहून आम्ही करत आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे मातीवरचा पुत्र काय आहे, शेतकऱ्यांचा मुलगा काय आहे. कारण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. जो अनुभवातून हे करतो तो नक्कीच पुढे जातो आणि तो नक्कीच जनतेला न्याय मिळवून देणार, हे आम्हाला माहित आहे. कारण शेतकऱ्यांचं काय हे आहे, शेतकऱ्यांना याला भाव नाही आहे, शेतमालाला भाव नाही आहे. शेतकऱ्यांनी एवढ्या आत्महत्या केलेल्या आहेत. सगळ्यात मोठी बेरोजगारीची समस्या घेऊन आम्ही जे पुढे आलेलो आहे, काँग्रेसच्या ज्या
आम्ही आमचे उमेदवार हे बळवंतजी वानखडे यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात नक्कीच आम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते पूर्ण करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. कारण मला तरी असं वाटतंय बघा, शेतकरी सगळ्यात जास्त शेतकरी 2014 पासनं तुम्हाला कापसाला भाव मिळाला का, सोयाबीनला भाव मिळाला का, तुरीला भाव मिळाला का, शेतकरी सुखी आहे का, मला एवढं तरी आता तरी सांगावं. बघा, शेतकऱ्यांचे आता सध्या परिस्थितीमध्ये तुमच्या मते शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली का? नाही. शेतकऱ्यांना वीज मिळाली का? नाही. शेतकऱ्याला वीज मिळतं रात्रीला. बिचारे ते शेतात जातात, रात्रीला पाणी टाकतात. त्यांना साप चावल्याचं तुम्ही बघता आहे, मृत्युमुखी पडता आहे. कधी अगदी वेगळ्या टाइमला वीज येते, करंट लागून मृत्युमुखी जनावरं पडतात. माणसं म्हणजे आपलं जे शेतकरी असतात ते मृत्युमुखी पडतात. ते विजेचं सर्वात मोठं हे आहे. शेतमालाला भाव नाहीये म्हणजे शेतकरी सुखीच नाहीये. शेतकऱ्यांना किती आपण सबसिडी दिल्यात का? जे कर्जमाफी जे आहे ते उद्योगवाल्यांना आहे. त्यांचे उद्योग मोठे झाले, शेतकरी मोठा आजपर्यंत झालेला नाही. आता तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांच्या समोर लोड शेडिंगची समस्या आहे, त्यांना रात्री बेरात्री वीज पुरवठा केला जातो. पण मला असं वाटतं की लोड शेडिंग हे काँग्रेसच्याच सरकारमध्ये सुरू झालं होतं. आता तर लोड शेडिंग त्या प्रमाणामध्ये खूप कमी झालेलं आहे. शहरांमध्ये तर लोड नाही, शेडिंग अजूनही आहे. आपण असं म्हणतो शहरामध्ये तर आता जस्ट सुरू झालेलं आहे. बघा तुम्ही, सकाळी लाईट जाते, कधी रात्रीला खूप प्रमाण वाढलेलं आहे. पण जे 3 तासाचं लोड शेडिंग आहे, मी पण एक शेतकऱ्यांचीच सून आहे, पण मला पण माहितीये की ओली जे असतं हे करायला ना, पाणी हे सोडायला जे शेतामध्ये जावं लागतं, रात्रीला जावं लागतं. रात्रीचाच का टायमिंग आहे? मला असं हे बाकीच्या जे सत्तेत असणाऱ्या लोकांना माझं म्हणणं आहे की तुम्ही तोच टायमिंग का तुम्ही बाकी इकडे द्या ना, उद्योगवाल्यांना द्या ना तो टायमिंग. बरं, आता मला सांगा तुम्ही की महाविकास आघाडीमध्ये जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यापैकी एक शिवसेना हा उद्धव ठाकरे जो गट आहे त्या गटामधले उमेदवार आता प्रहारमध्ये गेलेले आहेत, दिनेश भोग. तर महाविकास आघाडीकडे एक नेतृत्व असताना त्यांनी त्यांचा विचार का नाही केला? कोणाचा विचार केला? दिनेश भोगचा विचार का नाही केला गेला महाविकास आघाडीमध्ये? महाविकास आघाडीमध्ये मला तरी असं वाटतं की दिनेश भोग म्हणजे आम्ही जो आहोत महाविकास आघाडी, जेव्हा काँग्रेस पक्ष 25 वर्ष झाले, अमरावती शहरामध्ये काँग्रेसला उमेदवारी नव्हती. 25 वर्षानंतर आम्हाला उमेदवारी मिळाली आहे. नंतर आमचा जो हे आहे, जो काँग्रेसचा उमेदवार आहे त्यांनाच आम्ही उमेदवारी देणार ना. हो, पण महाविकास आघाडीमध्ये तर सगळ्याच पक्षाचं मत त्यांनी फेवरेट म्हणजे यांना हे केलं ना, कोणाला बळवंत वानखडेलाच त्या सगळ्या लोकांनी लाईक केलं की आपल्याला हाच उमेदवार हवा आहे, म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली. मला सांगा की शिवसेना पक्षाचा अमरावती जिल्हा हा गड आहे. अनेक वर्षापासून इथे अमरावतीमध्ये शिवसेनेचेच खासदार निवडून आले, मग ते भाजपमध्ये युतीत असतील किंवा नसतील, परंतु प्रत्येक वेळेला इथे शिवसेनेचेच खासदार निवडून आलेले आहेत. गेल्या याच्यामध्ये फक्त अपक्ष अशा ह्या नवनीत राणा निवडून आल्या. मग शिवसेनेचा हा गड असताना, शिवसेनेचा बालेकिल्ला असताना शिवसेनेचा विचार का नाही केला गेला महाविकास आघाडीमध्ये? तो तर आता त्या आमच्या वरच्या नेत्यांनीच तो विचार केला आहे. त्यामुळे आम्हाला तर ज्या पद्धतीने आम्हाला दिलेले नेता आहेत त्या पद्धतीने आम्हाला काम करणं आहे. कारण शिवसेना पण यांना सपोर्ट कराय, उद्धवजींचा पण आम्हाला हे आहे की नाही, आता काँग्रेसची सीट 25 वर्षानंतर जरी अमरावतीत मिळाली तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. तर मला पुढचा प्रश्न असा होता तुम्हाला की शिवसेना पक्ष हा जो महाविकास आघाडीमध्ये आहे तुमच्यासोबत, त्यातले त्याचं विभाजन झालं असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे काही लोक दिनेश भोगच्या पाठीशी जातील, काही लोक बळवंतजींसोबत जातील, त्याचा काय परिणाम होईल? नाही, परिणाम तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये दिसेलच. राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, बीजेपी असो, कारण बीजेपीचे लोक पण कामं करत नाही. कारण सगळीकडे रडता आहे. म्हणजे तुमचा आरोप आहे की बीजेपीचे लोक कामं करत नाहीये, त्यांचे लोक रडता आहे की एक शोकांतिका आहे अमरावतीमध्ये की बीजेपीकडे कॅन्डिडेट नव्हता. बघा, तुम्हाला कॅन्डिडेट घ्यावं लागला. खूप मोठी शोकांतिका आहे की बीजेपीचे लोक कसे काम करणार. शोकांतिका बीजेपीच्या लोकांना पण आहे की ज्यांचे कार्यालय या लोकांनी फोडले त्याच कार्यालयात आज या बाई बसून प्रचार करत आहे. ही खूप मोठी शहराला शोकांतिका. ते आता तुम्ही म्हटलं की बीजेपीकडे कुठलाच खमका उमेदवार नव्हता, पण मला एक सांगा की आता काँग्रेसचे अनेक मोठे नेते म्हणजे अशोक चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, जर एवढा मोठा नेता काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाऊ शकतो, तर मग नवनीत राणांना भाजपमध्ये जायला काय हरकत आहे? हरकतच नाही, आम्ही हे करत नाही आहे. परंतु बघा, आधी नवऱ्याचा पक्ष, तुम्ही आधी त्या पक्षातून आल्या,
नंतर आम्ही पण त्यांना मदत केली. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये आणि काँग्रेस राष्ट्रवादीने जेव्हा त्या उमेदवारी दिली तेव्हा आम्ही तन मन धनाने त्यांच्यासोबत काम केलं. मागच्या वेळेस आम्ही त्यांना निवडून दिलं. आमचे कार्यकर्त्यांना नंतर त्यांनी जवळ केलं नाही आणि परत 5-10 दिवसातच त्या बीजेपी मध्ये गेल्या आणि नंतर आता काही हे झालं नाही, आम्हालाच त्या प्रत्यारोप करायला लागल्यात आणि नंतर जेव्हा आता वेळ आली तर आता बीजेपीचे जिथे दोघेही नवरा बायको विरोध करत होते त्या ठिकाणी त्या जाऊन बसल्या. म्हणजे अजित पवारांनाही सोडलं, म्हणजे आधी हा माझा बाप तो माझा बाप आणि वेळ आली की प्रत्येक वेळेस बाप बदलणं ही त्या बाईची टेंडन्सी आहे. आणि परंतु आता पहा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये पण काँग्रेस आणि शिवसेना आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. बरं. मग अशा वेळेला आता काँग्रेसमध्ये शिवसेनेचे लोक समाविष्ट झाले, मग हे सेम समीकरण त्यांना पण लागू होतं ना? नाही होतं, पण माहिती आहे का कुठेतरी बघा म्हणजे सेम होतं पण म्हणजे सत्तेसाठी शेवटी कुठलाही पक्ष एकत्र येतो. सत्ता ज्याला सत्ता हवी आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायचं होतं तेव्हा महाविकास आघाडी एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली, म्हणजे तेव्हा शिवसेनेचा आणि काँग्रेसचा टोकाचा विरोध होता एकमेकांसोबत. मग तरी ते एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. मग नवनीत राणा किंवा इतर उमेदवार जेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये जातात तेव्हा ते चुकीच्या वागतात आणि आम्ही बरोबर वागतोय हे असं आहे मॅडम, माहितीये का सत्तेसाठी फक्त आम्ही बघा जे वरचे काही असतील नेते गेले त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, परंतु आताच्या कंडिशन मध्ये जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्यांनी काम कुठे करावं? जो कार्यकर्ता मला सांगा. मलाही तुम्हाला तोच प्रश्न आहे मला की आता महाविकास आघाडी रूट लेवलला बघा, रूट लेवलला एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा असतो काम करतो तर तो आधी युवा स्वाभिमानला जोडलेला असतो. मग तो इकडे मॅडम उभ्या राहतात, इकडे परत येतात, त्यांच्यासोबत राणाजी येतात, म्हणजे परत कार्यकर्त्याला नंतरच्या वेळेला संभ्रम आहेच. म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न केला होता की महाविकास आघाडीमध्ये जो शिवसेना पक्ष आहे त्या शिवसेना पक्षाचा एक दमदार नेता प्रहारमध्ये गेला आहे, तर मग अशा वेळेला त्या नेत्याच्या मागे उभे असणारे जे शिवसेनेचे बरोबर आहे त्या कार्यकर्ते गोष्टीची कल्पना त्यांनी जसा आमचा ठाम निर्णय आधी झाला होता हा निर्णय त्यांचा आधी नव्हता. बघा तुम्हाला पण माहिती असेल की त्यांनी आधी निर्णय दिला नव्हता की आम्ही आमचा हा प्रहारचा व्यक्ती उभा करत आहे शिवसेनेचा दमदार, की त्यानंतरचा आमचा काँग्रेसचा नेता डिक्लेअर झाल्यावर नंतर ते म्हणतात की आम्ही लोकसभा लढू. तेव्हा कुठे कोण निर्णय घेणार? ती निर्णयाची वेळ निघून गेली. तर मला एक सांगा की काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या राष्ट्रीय पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की आमचे अकाउंट फ्रीज केले गेलेले आहे, आमच्याकडे आता पैसाच नाही आहे. मग हे निवडणूक लढवण्यासाठी कुठून फंडिंग येणार आहे? हे बघा आता त्याबद्दल तर आम्ही काही बोलू शकत नाही. कसं आहे माहितीये का, आता सगळ्यांनाच माहितीये आमचं आधी पण त्यांनी सगळं बऱ्याचशा काही गोष्टी होत्या, कारण आम्ही मीडियासमोर नाही करू शकत, परंतु आधीच त्यांनी सगळं, कारण सत्तेत वरचे मंडळी आहेत ते काहीही करू शकतात. काही म्हणजे प्रत्येकावर फक्त आपल्याला सत्तेत यायचं आहे, समोरच्याला आपल्याला दाबून ठेवायचं आहे म्हणून ते काहीही करू शकतात. बरं बघा, आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर जवळपास 60 वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि तेव्हा त्यांचा पण नारा होता की गरिबी हटाव. मग तेव्हा गरिबी हटली होती आणि आता भाजपच्या सरकारमध्ये गरिबी तयार झाली आहे, हा विरोधाभास का बरं? नाही बघा आता कसं आहे माहितीये का, अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या सुरुवातीपासूनच्या मूलभूत गरजा आहेत. ते बघा अन्न महागाई वाढली आहे, तुम्ही राशन देता त्यांनी नाही होत आहे, डाळी महाग झाल्या आहेत, गहू तांदूळ गॅस सिलेंडर ह्या सगळ्या, म्हणजे सर्वसामान्य जेव्हा एखादी महिला जर धुणं भांडे करत आहे तर तिला महिन्याला 1000 रुपयाचं गॅस परवडेल का? 200 रुपयाची डाळ परवडेल का? तेल परवडेल का? म्हणजे ती कशा पद्धतीने काम करेल आणि आपलं घर कसं चालवेल? काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा 350 रुपये सिलेंडरचे भाव होते तेव्हा ही लोक पण बोंबलत होते. मग तो तर विरोध असतो, सत्ताधारी जे असतात नाही बरोबर आहे, पण त्यावेळेस कसं आहे, त्यावेळेस आम्ही बरोबर म्हणजे अन्न वस्त्र निवार यामध्ये लोक सॅटिस्फाय तरी होते की सर्वसामान्य महिला चांगल्या पद्धतीने आपलं प्रपंच चालवत होत्या. पण आता एवढे हे होऊन गेल्यात की म्हणजे एखादा नोकरीवाला जरी मनुष्य असेल की त्याच्या घरात 2 मुलं शिक्षणाची असतील, बघा आता सगळं हे झालेलं आहे, मुलांच्या फीज वाढलेल्या आहेत, फीज मध्ये कमी नाहीये. आणि घर टॅक्स सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे बघा, घर टॅक्स अमरावती शहरामध्ये म्हणजे आधी ज्या व्यक्तीला 500-1000 भरावं लागत होते, आता त्या व्यक्तीला वर्षाला 5000 घर टॅक्स भरावं लागते. ती व्यक्ती कसं करणार?
म्हणजे ज्या व्यक्तीला जर 10,000 पगार असेल, एखाद्या व्यक्तीला घरामध्ये 4 लोक जर ती हे करत असेल, सांभाळत असेल, तर ती घर टॅक्स कसं भरेल, सिलेंडर कसं भरेल, या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता अनेक समस्या ह्या आपल्या अमरावतीमध्ये आणि भारतामध्ये आहेत असं तुम्हाला वाटते. मग बळवंतजी वानखेडे यांचा या लोकसभेसाठी कुठला अजेंडा आहे विकास कामात? विकास कामाचा हाच आहे. कारण बेरोजगारी आहे, हम्म. सर्वात महत्वाची बेरोजगारी आहे. ते बेरोजगारांना रोजगार कशा पद्धतीने हे देतील. मग त्याचं काही नियोजन केलं आहे का त्यांनी? हे बघा, सत्तेत आल्यावरच आपण कुठल्या गोष्टीच्या माइंडमध्ये त्या गोष्टी असतात आपल्याला, कुठे ह्या सगळं करायचं आहे. पण सत्तेत आल्यावर आम्ही निश्चितच जनतेला न्याय देणार. ज्या जनता आम्हाला ज्या सगळ्या गोष्टी जनताच आम्हाला पुढे घेऊन जाणार. पण जनतेला आम्हाला त्या गोष्टी द्यावं लागेल, की आम्ही फक्त वचन देऊन नाही राहिलो तुम्हाला, त्या वचनस्फूर्ती तुमच्या याची नक्कीच करणार. तर आता भारतामध्ये बऱ्याचशा लोकांचा असा आत्मविश्वास आहे की याही वर्षी केंद्रामध्ये भाजपची सत्ता बसणार. असा काही लोकांचा आत्मविश्वास आहे की केंद्रामध्ये भाजपची सत्ता बसणार आणि मग इतर जे पक्ष आहे ते विरोधी पक्षामध्ये जाऊन बसणार. मग आपण थोड्या वेळासाठी असा विचार करूया की जेव्हा बळवंतजी वानखेडे विरोधी पक्षामध्ये जाऊन बसतील, अशा वेळेला अमरावती जिल्ह्यासाठी विकास कामे खेचून आणण्यासाठी त्यांची क्षमता आहे का? वा, का नाही? प्रत्येकाला आपापले मुद्दे मांडावंच लागतील ना. कारण अमरावतीच्या ज्या विकासाचे मुद्दे जी आहेत, या बाकी काही गोष्टी, यांनी मला ते दिलं नाही, त्यांनी मला ते दिलं नाही, याचं नाही. विकास महत्वाचा आहे. पण मग तिथे विकासाचा स्पीड कमी नाही होणार का? म्हणजे जेव्हा सत्ताधारी पक्षाचा कुठला नेता असतो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्यासाठी फंडिंग दिलं जातं आणि विरोधी पक्षामध्ये त्याचा परिणाम होईलच ते ना. बघू ना, ते वेळ आल्यावर जेव्हा जेव्हा ती वेळ येईल तेव्हा नक्कीच काय निर्णय घ्यायचा ते आम्ही बघू. बरोबर आहे. तर मला एक सांगा की या लोकसभा चा जो आपलं हे क्षेत्र आहे अमरावती जिल्ह्याचं, याचं जातीय समीकरण काय असेल? हे बघा, सर्वात जास्त जे आहे एससी आणि मुस्लिम, ही काँग्रेसची वोट बँक आहे. म्हणजे तुम्ही मान्य करता की मुस्लिम आणि एससी हे काँग्रेसची वोट बँक आहे? मुस्लिम तर ऑलरेडी काँग्रेसचीच वोट बँक आहे. कारण ते कोणालाच वोटिंग करत नाही. आणि एससी वर्ग जो आहे, जो आमचा कॅन्डिडेट आहे, म्हणजे एससी मधला नेमका कोणता वर्ग म्हणाल तुम्ही त्याला? दलित. दलित. दलित आणि इतरही जे आहे, आता लोकांना परिवर्तन पाहिजे, लोक कंटाळले आहेत. बघा, आता आम्ही रोज रॅलीज काढतो आहे, तर रॅलीमध्ये प्रत्येक तुम्ही आम्हाला सांगू नका, आम्ही पंजाला वोटिंग करणार, आम्हाला कमळ नाहीच फुलवायचं. तर जनतेचं काय असतं की जनता शेवटच्या क्षणापर्यंत बघत असते की कुठला उमेदवाराचा प्रचार कशा पद्धतीचा चालू आहे किंवा प्रसार माध्यमातून कुठल्या उमेदवाराची वाहवा चालू आहे. मग अशा वेळेला जनता काहीतरी स्वतःचा निर्णय घेत असते. मग अशा वेळेला जे मोठे राष्ट्रीय पक्ष आहे भाजप आणि काँग्रेस, याच्यामध्ये भाजपाचं जी लोकप्रियता आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. मग त्या तुलनेमध्ये काँग्रेस कुठे असेल? ते आता बघा, प्रत्येकाचं असतं, म्हणजे तू राहणारच आहे. कॉम्पिटिशन मध्ये एवढे लोक असल्यावर एकमेकांची तुलना केल्या जाईल. पण वेळ आल्यावर काय असतं, आज काय उद्या काय होईल, प्रत्येक याच्यात चेंज होत राहणार. पण निश्चितच मला तरी असं वाटतं की अमरावती शहराला तरी परिवर्तन पाहिजे आहे. कारण प्रत्येकाच्या तोंडून एकच निघते आहे, आम्हाला तर बीजेपी नकोच आहे. पण नाही, आम्हाला तर नकोच आहे, परिवर्तन हवं आहे. आणि जे लोकांना मान्य होतं, कारण माहितीये सगळ्यात मोठं, आपण जे कास्टच्या याच्यावर जो आहे प्युअर एससी जो कॅन्डिडेट आमचा जो आहे बळवंत भाऊ वानखेडे, या आधी बघा तुम्ही, कास्ट मी बोलणार नाही, कारण माहिती आहे का, आपली कास्ट लपवून ज्या गोष्टी घडल्या, आता पण सरकारने अगदी फॉर्म भरण्याच्या 1-2 तासाआधी निर्णय जो दिला, म्हणजे ते सेटिंग तुमचं होतं. तुम्हाला माहिती आहे निर्णय माझ्या बाजूनी लागणार आहे, त्यांना माहिती होतं निर्णय त्यांच्या बाजूनी लागणार आहे, म्हणून या सगळ्या तयारीला होत्या. म्हणजे त्यांचा तो आत्मविश्वास असेल ना की त्यांचं ते प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे, ते खरं आहे असा त्यांचा आत्मविश्वास असेल ना. तुम्ही आधी सगळ्या गोष्टी ह्या न्यूजपेपरच्या न्यूजच्या सगळ्यांनी डिक्लेअर झालेल्या होत्या. या कुठल्या कास्टच्या, वडिलांची एकदा ही कास्ट लागलेली असतं, ती कधीच बदलत नाही. बरं, ही जी आरोप प्रत्यारोपाची प्रक्रिया यांच्यामध्ये चालू आहे, म्हणजे तुमच्या ज्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत, दिवसाच्या आमदार यशोमतीताई ठाकूर आणि इकडे राणा, तर ह्या दोघांमध्ये जी आरोप प्रत्यारोपाची जी भाषणे चालू असतात, त्याचा तुमच्या उमेदवारावर काय परिणाम होऊ शकतो? बिलकुलच परिणाम होणार नाही. कारण माहितीये की आम्हाला माहित आहे या सगळ्यांना नौटंकी करायची सवय पडली आहे. आम्ही त्या नौटंकीला बिलकुलच घाबरत नाही.
तर मला एक सांगा अजून की इथे आंबेडकरी विचारधारेचे जे लोक आहेत तर ते नेमके कुणाच्या पाठीशी उभे राहते? ते तर बळवंत भाऊला सोड करणार आहे. परंतु वंचित आघाडीचे लोकांच्या बद्दल तुमचं काय मत आहे की ते कोणाच्या पाठीशी उभे राहते? त्यांचा नाही नाही नाही, पाठिंबा बघा काही काळ असा होता जेव्हा प्रकाश आंबेडकर हे होते, कारण लोक डायव्हर्ट झाले होते. हम्म. परंतु त्यांनी पण समाजासाठी, समाजातल्या लोकांसाठी काय केलं हे त्या 5 वर्षाच्या आधीच्या काळामध्ये लोकांनी अभ्यास केला. आणि आता पण बघा परत त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि जस्ट त्यांनी स्टँड ठेवली. का स्टँड ठेवली? की त्यांनी या लोकांना त्यांना काहीतरी देऊन स्टँड ठेवला आहे आणि परत अजून काही डिमांड करत असतील म्हणून ते स्टँड आहे. पण ऍक्च्युअल तुम्ही या पद्धतीने जसं वागताय ना, तसं तुमचा जो समाजाचा विश्वास फार महत्वाचा असतो तो पूर्णपणे गमावलेला आहे. कारण मी आज पण काही लोकांमध्ये जाऊन चर्चा केली, ते आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारे लोक होते, आंबेडकर घराण्याला मानणारे लोक होते, परंतु त्यांनी हेच सांगितलं की आमचा तेवढा विश्वास होता, परंतु प्रकाश आंबेडकर जेव्हा त्यांनी 5 वर्ष आधी 200 कोटी घेऊन शांत बसले आणि आता परत तीच कंडिशन आता ठेवली आहे त्यांनी, त्याच्यामुळे समाजामध्ये याचा खूप काही फरक पडणार नाही. अमरावती लोकसभेमधला बराचसा अल्पसंख्याक वोटर्स जो आहे म्हणजे मुस्लिम वोटर्स जे आहेत ते पश्चिम भागामध्ये राहतात अमरावतीच्या आणि त्यांच्या खूप सगळ्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि आपल्या याच्यामध्ये अनेक वेळेला काँग्रेसचे नगरसेवक झाले, काँग्रेसचे आमदारही होऊन गेले. तर अशा वेळेला ते का बरं वंचित राहिले विकासापासून? त्यांच्या समस्या आहेत, त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत की आमच्याकडे अशा पद्धतीचा विकास झालेला नाहीये, आमच्याकडे ही समस्या आहे, ती समस्या आहे, शिक्षणाची समस्या आहे, रोजगाराची समस्या आहे. मग अशा वेळेला ते तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहात? निश्चितच बघा, धारणी चिखलदरा त्या साईडला बघा तुम्ही, शिक्षणापासून तर फार मुलं वंचितच आहे. कुपोषिताचा जो सर्वात मोठा प्रश्न जो आहे, मी अल्पसंख्याक गटाबद्दल बोलते, मुस्लिम वोटर्स बद्दल बोलते आहे की ते निराश आहेत आजच्या तारखेमध्ये. ते सगळ्या सरकारवर निराश आहेत की त्यांचा जो परिसर आहे तो परिसर विकासापासून वेगळा राहिलेला आहे. मग अशा वेळेला त्यांच्यासाठी आपण काय नाही, करणार? त्यावेळेस मला माहिती आहे जेव्हापासून मी म्हणजे आमच्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या, त्या आधी सुनील भाऊ देशमुख आमदार होते, नंतर रावसाहेब शेखावत आमदार होते. कारण म्हणजे पाण्याची व्यवस्था नव्हती त्या एरियामध्ये, बँक्स नव्हत्या, रोड नव्हते. या गोष्टीची जे काँग्रेसच्या काळामध्ये जे सत्तेत आलेली जी आमची लोक होती त्यांनी निश्चितच भरपूर कामं केलेली आहे. काही गोष्टी असतात एखाद्या की आपण तिथे त्या गोष्टीचा पाठपुरावा पण आपल्याला करणं गरजेचं असतं, ते होत नाही, ते एखादं काम राहून जातं, त्यामुळे जनता आहे. तर गुणवत्तेच्या भरोशावर ही जी तिहेरी लढत म्हटली जाते आहे, म्हणजे जो तो बोलतो आहे की तिहेरी लढत आहे, तिहेरी लढत आहे, तर ही तिहेरी लढत तुमच्या दृष्टीने कशी आहे? हे बघा, सांगू शकणार नाही. कसं आहे माहितीये का, आता दिनेश भाऊंचं म्हणजे आहे त्यांचा पण जो महेश्वरी समाज आहे, जो पाटील देशमुख काही असेल किंवा मारवाडी वर्ग असेल किंवा गुजराती वर्ग असेल किंवा हिंदी साइडर असेल, आता काही आपली वोट बँक असतं प्रत्येकाची वेगवेगळी. त्यांचं पण काम, दिनेश भाऊंचं लालबागच्या राजामुळे त्यांचंही चांगला ग्रुप तो आहे. आणि काही सांगू शकणार नाही मी या गोष्टी. प्रत्येकाचं कसं आहे, जेव्हा आपण रिंगणात उतरतो तेव्हा कुठला व्यक्ती काय करेल हे सांगता येत नाही. आपल्या इथे परंतु जे पण मला तरी असं वाटतं की लोकांना परिवर्तन, योग्य नेता जेव्हा निवडायचा आहे तर त्या वेळेला परिवर्तन येऊन नक्कीच बळवंत भाऊच्या विरोधामध्ये जे दिनेश बुक उभे आहेत प्रहारकडून आणि प्रहारचे जे नेते आहेत, दबंग नेते ज्यांना म्हटलं जातं, बच्चूभाऊ कडू, तर हे बच्चूभाऊ कडू कुठे काँग्रेसला पाठिंबा देत आहेत, म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, परंतु ते महायुतीमध्ये आहेत, सरकारसोबत ते महायुतीमध्ये आहेत आणि पाठिंबा ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देत आहे. तर हा दुटप्पीपणा नाही झाला का? झाला ना. मग तेच म्हणते, ती पण वेळ बदलेल ना मॅडम, मी सांगू शकत नाही तुम्हाला, पण जेव्हा जसे जसे दिवस येतील तेव्हा अजून बच्चूभाऊ मध्ये काय परिवर्तन होईल, तेव्हा अमरावतीलाही ते काँग्रेसचा पाठिंबा देऊ शकतात, हे तुम्हाला मी म्हणजे रवी राणाजी जे बच्चू कडूंवर आरोप लावतात की बच्चू कडू हे काँग्रेसची बी टीम आहे, तर ते तुम्हाला मान्य आहे? म्हणजे
काही सांगू शकत नाही, मी बोलू शकत नाही या शब्दावर तुम्हाला. म्हणजेच काय आता तुम्ही म्हटलं की कदाचित ते अमरावतीमध्ये सुद्धा काँग्रेसला पाठिंबा देऊ वेळ शकतात. आल्यावर देऊ म्हणजे शकेल, मी तुम्हाला सांगू शकत नाही. बच्चू कडूवरचा जो आरोप आहे की ती काँग्रेसची बी टीम आहे, तर तो आरोप आपण तसे ते जनता सांगेलच आपल्याला. मला एक सांगा की काँग्रेसचे जे मोठे मोठे नेते आहेत जे आज काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात आहे, म्हणजे भाजपला म्हटलं जातं की काँग्रेसयुक्त भाजप, म्हणजे भाजपचा अजेंडा होता की काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे, पण आता काँग्रेसयुक्त भाजप झालेली आहे. तर काँग्रेसचे जे हे नेते आहे तुमचे राज्य स्तरावरचे किंवा इतर स्तरावरचे, तर या नेत्यांचा कुठेतरी मोठ्या नेत्यांवरचा विश्वास डामाडोल होतोय का, की त्याच्याचमुळे पक्ष सोडून हे भाजपमध्ये समाविष्ट नाही होतंय? नाही, त्यांना बघा ऍक्च्युअल ब्लॅकमेलिंग समजावं, ब्लॅकमेलिंग करता आहे असं समजावं. हा, हा. कारण त्या पद्धतीने ईडीच्या याच्या खाली तुम्ही प्रत्येक नेत्यांना ईडी लावून त्याला शांत करून त्याला तुम्ही डायव्हर्ट मला सांगा करताय. की जर तो नेता प्रामाणिक असेल तर त्याला ईडीची भीती कशाला असायला पाहिजे? पण कुठेतरी काहीतरी, मी असं म्हणणार नाही, पण आता ती समोरच्या व्यक्तींची पण मानसिकता असेल, अजून काही त्यांचे काही मुद्दे असतील, त्यामुळे ते तिकडे गेले असेल. मला त्यावर तर काही बोलायचं नाही. परंतु काय, वरच्या नेत्यांचं फार वेगळं हे असतं. परंतु ईडीच्या भीतीपायी म्हणा किंवा अजून काही त्यांना दुसरं काही पाहिजे असेल त्यासाठी ते गेले असतील. राहुल गांधींनी एवढी मोठी भारत जोडो यात्रा केली आणि त्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद मिळाला होता असं प्रसार माध्यमातून आपण बघितलं. परंतु एवढं सगळं असतानाही काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत, भाजपमध्ये प्रवेश घेत आहे, ही शोकांतिका नाहीये का? ते तर म्हणजे शोकांतिका आहे, तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे, हे आहे त्यांचा हे आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु राहुल गांधींचं एक नेतृत्व बघा, त्यांनी त्यांच्या घराण्यातल्या प्रत्येक, म्हणजे वडील गेले, आजी गेली, तरी त्यांनी आपलं जे ध्येय आहे, आपलं जे पक्षासाठी ते कायम ठेवलेलं आहे. घराणेशाही बरोबर आहे ना. आता प्रत्येक याच्यामध्ये बघा तुम्ही, मुलगा जरी नगरसेवक झाला तरी त्याच्यासोबत मुलगी असते, वडील जरी नगरसेवक झाले तरी मुलगी असते, मुलगा असतो, त्यांना पुढे येऊन काम करावं लागतं. मग ती प्रत्येक घराण्याची घराणेशाही आहेच. प्रत्येक ठिकाणी बघा, महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्राच्या बाहेर बघा, तुम्हाला दिसेलच, इथेच नाही. परंतु त्या व्यक्तीने हा विचार केला नाही की माझी आई गेली, वडील गेले, आजी गेली, एवढ्या मोठ्या याच्यातूनही कुठलेही संरक्षण घेता आम जनतेमध्ये ते फिरता आहे, कुठलेही त्यांना हे नाहीये. परंतु चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यासारखं सगळ्या लोकांमध्ये बसताय, शेतकऱ्यांमध्ये तुमचं बसताय. म्हणणं बरोबर आहे, त्यांच्या पाठीशी सिंपती आहे, त्यांनी आजीला गमावलं, वडिलांना गमावलं, पण तरी सुद्धा भारताची जनता राहुल गांधी यांना पंतप्रधानाच्या रूपामध्ये का स्वीकारत नाही? स्वीकारतील ना, वेळ आल्यावर नक्कीच स्वीकारेल, आहेत ना, त्यांचे विचार आहेत. पण लोकांची माहिती आहे का? लोकांना प्रत्येक लोक कोणीतरी पुढे जात असताना एखादा मागचा व्यक्ती त्याला डॉमिनेट करून, कुठल्या तरी भाषेमध्ये डॉमिनेट करून मागे ओढण्याचा प्रयत्न करतो, त्यावर लांछन लावून त्याला प्रयत्न करतो की हा या शब्दांनी तरी चूप बसेल, तो त्या शब्दांनी तरी चूप बसेल, त्यांनी होत नाही. पण जगामध्ये जेव्हा तो व्यक्ती वागतो तेव्हा त्याची भूमिका काय हे बाकीचे लोक बघत असतात. पण जेव्हा विरोधी पक्ष विरोध करणारच आहे. बरोबर. मला एक सांगा की आज आपल्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती खूप बदललेली आहे. रात्री काय घडेल, उद्या सकाळी काय घडेल, काही सांगता येत नाही. मग अशा वेळेला तुमच्या उमेदवारावर तुमचा किती आत्मविश्वास आहे की ते कायमच तुमच्या पक्षामध्ये राहतील किंवा सत्तांतर झाल्यानंतर ते कुठे डगमगणार नाही याच्याबद्दल? नाही, आम्हाला एवढा विश्वास आहे, पूर्णपणे विश्वास आहे की आमचे बळवंत भाऊ निवडूनही आल्यावर कायम काँग्रेस पक्षामध्येच राहतील, परिवर्तन हे होणार नाही, विरोधींमध्ये बसणार नाही, एवढी आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. बरं, एक महिला म्हणून तुम्ही या संपूर्ण निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहता? महिला म्हणून तर माझं महिलेला हेच सांगणं असते की मतदानाचा आपल्याला जो अधिकार मिळाला आहे तो प्रामाणिकपणे आणि अभ्यास करून तुम्ही वोटिंग करा. कारण माहितीये का, जरी समाजामध्ये आपण एकच गोष्ट सांगितली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. शिकलो, संघर्ष केलं, पण संघटितच झालो नाही. कारण आपला जो अमरावतीचा हे आहे, जो ज्यासाठी जागा राखीव होती, अनेक पक्षातली, अनेक म्हणजे एकच व्यक्ती आहे आपल्याला, म्हणजे एससी समाजासाठी ही जागा होती, पण अनेक समाजातले अनेक छोटे 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 बघा फॉर्म भरता आहे, थांबताय, पण इथे संघटित नाही झालेत ना. म्हणजे संघटित होणं गरजेचं आहे. पण आपण एकत्र बसून जेव्हा विचार करू तेव्हा निश्चित एका व्यक्तीला आपण निवडून देऊ.
म्हणजे हा समाजाचा अजूनही बदल घडलेला नाहीये. बघा, महिलांमध्ये, अमरावतीच्या महिलांमध्ये किंवा अमरावती जिल्ह्याच्या महिलांमध्ये नवनीत राणाबद्दलचं एक आकर्षण आहे. तर त्या त्यांच्या बाजूनी जास्त उभ्या असतात किंवा त्यांना नवनीत राणाचा एक विशेष क्रेज पण आहे असं आपण म्हणू. तर त्याचा परिणाम, त्या महिला वोटर्सचा परिणाम काही काँग्रेसवर होईल का? नाही नाही, बिलकुलच होणार नाही. तुम्हाला सांगते, नवनीत राणांनी काय काय केलं, कारण त्यांच्या युवा स्वाभिमान मधल्या ज्या महिला आहेत, ज्या काही आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या आहेत, ज्या काही नगरसेविका आलेल्या आहेत, त्यांनी त्यांची भाषा, बोलण्याची ही पद्धत त्यांची आणि महिलांमध्ये कशा वागत होत्या, हे सगळं त्या महिलांना माहिती आहे. म्हणून त्या महिला पण आमच्या सोबत आहेत. आता जरी नवनीत राणा पुढे जाऊन जरी हे करत असेल, कारण लोकांना एक ठीक आहे, ऍक्टर्स आहे, अट्रॅक्शन राहणार, परंतु जेव्हा तुम्ही बोलता, तुमच्या बोलीभाषेतून तुमच्या भावना लोकांपर्यंत कशा जातात, कशा पोहोचतात, लोकांना किती प्रेम करता, काय करता, ही नौटंकी सगळ्यांसमोर आहे त्यांची. जुळल्या, फक्त एक ऍक्ट्रेस म्हणून महिला जुळल्या असतील, पण त्यांची नौटंकी महिलांना माहिती आहे. परंतु त्या दोन्ही पण म्हणजे त्या दाम्पत्याबद्दल असं म्हटलं जातं की ते गरिबांचे नेते आहेत. ते गरिबांना वेळ देतात, गरिबांच्या घरी जातात, गरिबांसोबत जेवतात, बसतात, उठतात. तर ते गरीब लोक त्यांना त्यांचे नेते मानतात. मग अशा वेळेला काय असेल? गरिबाचं तुम्हाला एक सांगते, किराणा दिल्याने आणि साड्या दिल्याने की त्यांची गरिबी दूर होणारी नाही. तुम्ही त्यांना रोजगार द्या. सर्वात महत्वाचं, तुम्ही त्यांच्या पोट्या पाण्याचा जर प्रश्न मिटवत असाल, तर तुम्ही गरिबांचे नेते आहात. तुम्ही फक्त किराणा दिल्याने, साड्या वाटल्याने तुम्ही गरिबांचे नेते नाही. बरं, आता आपल्या इथे ह्या निवडणुका होणार आहेत आणि तुम्ही तुमच्या बाजूने खूप तुमचे विचार चांगल्या पद्धतीने व्यक्त केले. तर तुमच्या ज्या महिला आहे काँग्रेसच्या, या महिलांना महाविकास आघाडीमध्ये काम करताना, तुमच्या नेत्याला घेऊन काम करताना कुठे काही अडथळे, अडचणी येतात का? नाही, बिलकुलच नाही. काही वैचारिक नाही मतभेद? नाही नाही, वैचारिक मतभेद नाही असेल तो विचारच नाहीये. कारण मी जेव्हा, आता मला 15 दिवस झाले मी महिला काँग्रेसची अध्यक्ष झाली, तर जवळपास 15 वर्षापासून मी संघटनेत काम करते आहे. घरातही बघा, कुटुंब जरी असलं तरी आपले दुधाभाव चालतच असतात. तरी आम्ही त्या कुटुंबासारखं आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सगळ्या महिला राहतो. आमचे नेते मंडळी आम्ही तसेच राहतो. काही जरी झालं तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ न देता आम्ही आपसातच सगळं सॉल्व्ह करून घेतो. त्याच्यामुळे असं काहीच नाही. आणि महिलांना सक्षम, मी आता जेव्हा माझ्या नेतृत्वात मी काम करते आहे, लोकसभा झाल्यावर परत चांगल्या पद्धतीचं संघटन मी करेन. कारण भरपूर काही योजना आहेत, भरपूर काही कामं आहेत की ज्या आपल्या स्वभावाने आणि गुणाने आपण त्या महिलांपर्यंत पोहोचून आपण चांगल्या पद्धतीने निश्चितच करू शकतो. प्रश्न तर भरपूर आहे जयश्रीताई, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्याच्यामुळे आपण पुढे अनेक वेळेला जेव्हा भेटणार तेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे अमरावती मंडलच्या वतीने. तर तुम्ही आम्हाला वेळ दिला. मी अमरावती मंडल न्यूजच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुमच्या कामाला एक महिला म्हणून शुभेच्छा सुद्धा देते. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.